विनोदाला नवरसांच्या रंगांमध्ये घोळवून हास्याचा गरबा खेळायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी आज अग्ग अग्ग आई आणि अहो अहो बाबा भलतेच खुशीत आहेत. बघूया त्यांचं खुशीचं कारण आणि त्याचे परिणाम. घे घे पेढे घे पेढे घे. आमिर घे पेढे घे. प्राजक्ता घे पेढे घे. माझ्या लेकाला ओंक्याला बँकेत नोकरी लागली आहे. असं वाटलं नाना पाटेकर नाचतायत. अगं आपल्या लेकाला ओंक्याला बँकेत नोकरी लागली. मला माहितीच होतं आपल्या लेकराला नोकरी लागणार पण तुमचाच विश्वास नव्हता त्याच्यावर. अरे बाई मला वाटलं गेलं काट कामात नाही गेलं काय आयुष्यात करत नाही पण फायनली नोकरी लागली आहे. मी आज खूप खुश आहे. मी आता मालकांना सांगणार मला वेअरच द्या. पैसे घ्यायचे कोकणात गावी जायचं काजू लावायचे कलमं लावायची भाताची शेती करायची मग आपला पोरगा दर महिन्याला आपला पैसे पाठवेल. फुल म्हणजे सगळी टूर करायची देवस्थानं फिरायची सगळं करायचं आपण. सगळं होणार आता सगळं करायचं. लेकरू माझं जॉबला लागलंय ना आता सगळं. खांडेकर आहेत का घरात? अरे हे बघ लोक अभिनंदन करायला आले. या 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 आपण आम्ही बँक ऑफ MGM कडून आलो. अहो मेश्राम, ज्या बँकेच्या जीवावर तुम्ही फुकटचे शर्ट वापरता त्या बँकेचं नाव तर नीट घ्या. ते MHJ आहे. नीट बोला. बोला. आम्ही बँक ऑफ MHJ कडून आलोय. होय का? कसं काय? तुम्ही ते कर्ज घेतलं ना ते फेडले नाही ना त्याच्या वसुलीसाठी आलो. अहो, कसलं कर्ज घेतलं आणि कधी घेतलं तुम्ही मला काय नाही माहिती. नाही अगं ते मागे 2 लाखाचं कर्ज घेतलं त्याच्यासाठी हे बघा सर मी फेडणार आहे ते मी बुडवणार नाहीये. भरतो ना आता मी 400 ते रुपये भरतील. हप्ता आम्ही पण नाही म्हणालो. कुठे म्हणालो तुम्ही बुडवताय म्हणून? नाही नाही खरं आहे. आता कसं आहे कोरोनाच्या काळामध्ये नाही आम्हाला एवढे हा. पैसे मिळत पगार व्यवस्थित होत नाही म्हणजे कपात मालक होते. पूर्ण पगारच देत नाही आणि माझा मुलगा आहे ना तो आता नोकरीला लागलाय. तो नोकरीला मी लागला. थोडं थोडं तो कमव- थोडं माझं करून- बोलणं ऐकून घ्या ना. मी काय म्हणतो तुम्ही आता 25,000 रुपये द्या बाकीचं टप्प्याटप्प्याने भरा ना. काही असं problem करा ना. नाहीये. नाही, पण हा. ते 25,000 रुपये असे घरात ठेवणार मी खरंच ते- बघा. बघा खांडेकर बघा मी काय म्हणतो आम्ही आमची नोकरी करतो आमचं काम करतो आम्ही मुद्दाहून नाही आलो इथे आम्हाला हाऊस नाहीये काय कळत आहे ना. काय प्रश्न काय आहे की मालकाने ना लॉकडाऊनमुळे ना पगार अर्धा केलाय त्यामुळे त्याच्यात घर कसं बसं चालतंय. मी येतो मी बुडवणार नाही पैसे. मुद्दाम नाही करणार ते. मी खरंच बुडवणार नाही पैसे. अवकात नसताना कशाला कर्ज घेतात ना कळत नाही मला. एक मिनिट एक मिनिट अवकात कोणाची काढताय तुम्ही? ऐक, मी- हो. अवकात कोणाची काढलीस तू? अवकात म्हणजे तुम्ही मी शांतपणे बोलतोय आवाज करतोय. हप्ते भरत- आम्हा बघा, पैसे अवकात- भरायचा प्रश्न आहे. अवकात- अवकात बघा, कोणाची काढली? पैसे- सरकारने सांगितलं, लॉकडाऊनमध्ये पैसे भरायचे. सरकारने जी काढलं. तुम्ही एका बाजूला. अवकात कोणाची काढताय? ओंकार, तू बाजूला हो. काढलं तुम्ही. हो, एक मिनिट अवकात कोणाची? एक मिनिट, खांडेकर. बोलतायत आपल्या बाबा. तुम्ही आमच्या बाउन्सरला का ढकललं? आमच्या बँकेच्या बाउन्सरला तुम्ही का ढकललं? बोला. मिस्टर खांडेकर यांचे पैसे परत करा. अहो, मिस्टर खांडेकर डोक्याला हात लावून काहीही साध्य होणार नाही. यांचे पैसे परत करा. ए बाबा अरे काय त्यांच्याकडे पाठ बसला. हा वसुली कर वसुली. हो. हा नोकरीचा पहिला दिवस आहे ना. पहिला दिवस कॉलर पकड पहिले पैसे माग. ऑर्डर कशी पकडू कसं वाटेल ते? कसं वाटतं म्हणजे तो का तू या बाप होय. माझे बाबाच आहेत ते मिस्टर खांडेकर. हा, आणि माझं लेकरू आहे माझा मुलगा ओंकार. अच्छा अच्छा ए हो काय. दळबद्री इकडे तू बँकेत कामाला लागलायस म्हणजे बँकेत वसुली एजंटचा बाउन्सर म्हणून कामाला लागलाय. होय बाबा तुमच्या आशीर्वादाने. मी या वसुली एजंटचा बाउन्सर आहे आणि फटके देणं हा माझा जॉब आहे. अरे बापरे खांडेकर असा घोळ झालाय तर आम्हाला माहितच नव्हतं की ओंकार तुमचा मुलगा आहे. खांडेकर मी काय म्हणतो एक काम करा तुम्ही उद्या बँकेत या आपण तिथे बसून काय ते सेटल करू ना. काय हा, म्हणता? काय- काय फरक होऊन जाईल. पडतं? नाही मिस्टर खांडेकर हे माझं बोनीचं गिरायक आहेत. खांडेकर यांनीच सांगितलं इकडे याचं पहिले. म्हणजे अहो तुमचं लिस्ट मध्ये 9 नाव होतं पण हे काय म्हणले की पहिले खांडेकर कडून वसूल करूया.
माझ्या अंतर्मनाला मी विचारलं, प्रथमेश हा काय करूया? हा प्रथमेश कोण होता? मी माझ्या अंतर्मनाचं नाव ठेवलंय प्रथमेश. मी विचारलं काय करूया? आतून आवाज आला, नीट बोल, ऐकायला येत नाही. नीट बोल, क्लिअर बोल, ऐकायला येत नाही. बाहेर बोल. आतून आवाज आला, कर्ज वसुलीच्या लिस्टमध्ये यादीमध्ये बाबांचं नाव असताना त्यांना वगळून आपण दुसऱ्याच्या घरी जाणं याला काही अर्थ नाही, म्हणून मी इथे आलो. आणि बाबा गांधीजींनी सांगितले की नाही, कचरा साफ करायचा असेल तर घरापासून सुरुवात केली पाहिजे. बापाला कचरा हा मेला. बापाला बाबा, कचरा ऐका. बोलतोस? अहो, बाबा, बापाला कचरा बोलतोस? मी फक्त उदाहरण दिलं. या माणसाला रूपकही कळत नाही. ओंकार, आपण उद्या येऊया. खांडेकरांशी बोलणं झालंय माझं ओंकार. नाही सर, नाही. कर्तव्या पुढे नाती येत नाहीत. भावनांपेक्षा श्रेष्ठ असतात ती कर्तव्य. आज यांच्याकडून कर्ज वसुली केल्याशिवाय मी जाणार नाही. त्यासाठी मिस्टर खांडेकर, मला हात उचलावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. बापाला मारणार आहेस? बापाला मारणार आहेस? नाही नाही आहे नाही, मी बाबांना नाही मारणार आहे. मी फक्त एका कर्ज बुडव्याला मारणार आहे. आई, आई अगं, अगं अगं आई, अरे अरे लेकरा बोल की रे. अगं अगं आई, माझ्या सोन्या. अगं माझ्या मनाला काय वेदना होत असतील. एका बाजूला कर्तव्य आहे, दुसऱ्या बाजूला भावना आहेत. मला कळत नाहीये मी महत्व कर्तव्याला देऊ की भावनेला देऊ. आई, अशी गोची माझी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आली. आई, आई वाचव मला. या अभिमन्यूला चक्रव्यूहातून सोडव आई. जिम्मेदारी है सुबह जल्दी उठा देती है और मजबूरियां देर रात तक सोने नहीं देती है. देवा काय करू? याचं ना शायरीचं पुस्तक आधी कुठे लपवलं ते सापडलं पाहिजे. ते जायला पाहिजे. काय करू देवा, काय करू? लेकरा लेकरा आई आई कसं खचून जाऊ नकोस. मी आहे ना तुझ्या. नाटकी नाही पाहिजे. गबस निघायचं. हो. तुम्ही दोघं पण या माकडाला घेऊन निघा. उद्या मी बँकेत येऊन करेन. तेच म्हणतोय मी. तुम्ही उद्या बँकेत या. मी ओंकारला नाही सर, नाही नाही सर, नाही. आज जर यांच्याकडून मी कर्ज वसुली केली नाही ना, तर दुसऱ्या कर्ज बुडव्याकडे जाऊन मी कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे कर्जाचे पैसे मागवू? नाही सर, नाही. यशस्वी वसुलीकार व्हायचं असेल तर मला हे धनुष्य उचलायलाच हवं. हे जे कर्ज घेतलंय ना, ते तुझ्या शिक्षणासाठी घेतलंय. जो मुलगा गेली 2 वर्ष साइन कॉस थिटाच्या पलीकडे गेलेला नाही, त्याच्यासाठी शैक्षणिक कर्ज घेणं हा निव्वळ मूर्खपणा नाही का मिस्टर खांडेकर? मी काय रिॲक्ट करू? मला मी ब्लॉक झालो. मला काय कळतच नाही. ब्लॉक झालोय म्हणे. हा. ढोंगी. हं? कर्ज फेडण्याची वेळ आली ना की सगळे कर्ज बुडवे हे असं सोंग घेतात. मी तुमच्यासारखे खूप पाहिलेत आजपर्यंत. कळतंय तुम्हाला? मी तुमच्यासारखे खूप जण पाहिलेत. तुम्ही ज्या मुलाचं उदाहरण देता ना, मला सातत्याने त्या मुलाला समोर हजर करा. बोलवा. ऐका ना, मी काय म्हणते, हे भाऊ सांगतायत. काय हे कोण? हे भाऊ? अगं लहानपणी कळशा घासल्यास ना, हा भाऊ? ऐका ना. हा? ह्याला कुठला भाऊ बोल? ऐका ना, ऐका ना. तुम्ही एवढं डोक्यात तेडी जाऊ देऊ नका. ऐका हे माझा. बघा मिस्टर खांडेकर, तुम्ही तुमच्या मुलाला इथे बोलवा. मग आम्ही त्याला विचारू की बाबा काय नाव त्याचं? ओंकार खांडेकर. आम्ही त्याला विचारू की बाबा ओंक्या, तू तुझ्या बाबांची जबाबदारी घेतोयस का? तो जर हो बोलला तर आपण लेखी लिहून घेऊ ना, मग यांना सोडून देऊ आणि त्याच्या मागे लागू. कळतंय तुम्हाला? बोलवा. बोलवा. तुमच्या मुलग्याला बोलवा. अरे बोलू म्हणजे कसं बोलू? अहो, हाक तरी मारा ना. तुम्हाला तर एवढे पण प्रयत्न करायचे नसतील तर बाबा काय? भाऊ ऐका ना. भाऊ तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. तुम्ही समजावून ना त्याला, त्यांना please. समजावते मी. ओंक्या मी खूप कंट्रोल. मिस्टर खांडेकर, आम्ही पण कंट्रोल करतोय. आय वॉन्ट मनी. ओंक्या मी ही नवीन सफारी फाडेन तुझी. नको. ओंक्या माझं डोकं नको फिरू. ऐका. आम्हाला पैसे हवेत. मी काय म्हणते, ऐका. अरे मी तुमच्या पाया पडते. हे काय चाललं? अगं तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देऊ नका. मी हवं तर माझं स्त्रीधन तुम्हाला देते. नाही मिसेस अगं खांडेकर, नाही. तुम्ही तुमचं स्त्रीधन याच्यासाठी देऊ नका. अरे काचेचा बांगड्या आहेत त्या, काचेच्या. ते काही असू दे, पण तुमचं हे स्त्रीधन तुम्ही या भुक्कड क्रिमिनल साठी देऊ नका. तुम्ही त्यांना त्रास. हा भुक्कड. आता
खांडेकर आमचा बाउन्सर. एक मिनिट सोडा त्याला. माझा मोबाईल दे. तुमचा आता हिशोब क्लिअर करतो. थांबा तुम्ही. सम्या हॅलो, 25,000 रुपये पटकन घेऊन ये. हा ये जरा अर्जंट आहे. ये 3 मोजेपर्यंत थांबा. 3 मोजून झाले की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. 1 2 आणि 3. हे पशा, अरे खरंच आले. त्याचं टायमिंग सॉलिड आहे. तुम्ही नका बोलू त्या. अशा पैसे 25,000 रुपये. थँक्यू यार सम्या. सम्या मी उद्या तुला परत देतोय. वेडायस का? स्किट झाल्यावर सेटिंग वाला ऋषी आहे, त्याला दे. हे तुमचे 25,000. थँक्यू. हिशोब क्लिअर आहे. येस मी लिहून आता ठेवतो. तुम्ही जा. नाही. आता मी आहे आणि माझा मुलगा आहे. वा. निघा. एकच मिनिट हा. हे पकडा. हा एवढं सोपं होतं. मोजून घे. हे घे ओंकार. आजचं तुझं हे कमिशन 1,000 रुपये. आणि आता 5:30 वाजले, तुझी ड्युटी संपलेली आहे. भेटू आपण. हो सर. निघा निघा. चला मिशन. या चला. सावकाश जा सर. हा बाय बाय सर. कष्टाची कमाई. आई, अगं आई, अरे लेकरा. पाणी आणतेस का प्यायला? अगं आज ना दमलो बघ. खूप दमछाक झाली हो. पहिलाच दिवस होता ना. हो ना आई, हो ना. अरे बाबा, तुम्ही कधी आलात? मी पाहिलंच नाही तुम्हाला. बाबा, आई, माझी पहिली कमाई. बाबांना दे, बाबा. बाबा, पाया माझी पड. माझी पहिली कमाई.